नमस्कार मित्रांनो, मराठी स्पर्धा जगती या चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आज आम्ही तुमच्यासाठी 200 प्रश्नांचा रिव्हिजन पर क्वेश्चन सेट घेऊन आलो आहोत. या प्रश्नसंचातील हा पहिला प्रश्न आहे. सूर्याची गुरुत्वाकर्षण शक्ती पृथ्वीच्या तुलनेत किती पटीने जास्त आहे? 28 पट. मित्रांनो, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी तुमच्याजवळ 3 सेकंदांचा किंवा 3 ते 4 सेकंदांचा वेळ असेल. त्या 3 ते 4 सेकंदांच्या आत तुम्हाला उत्तर गेस करण्याचा पूर्ण प्रयत्न करायचा आहे. ही एक रिव्हिजन टेस्ट आहे. यामध्ये तुम्ही जेवढं योगदान देण्याचा प्रयत्न कराल तेवढं तुमच्यासाठी हितकर ठरेल. कारण परीक्षेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जातील हे निश्चितपणानं सांगता येत नाही. आणि परीक्षेमध्ये ज्यावेळेस आपण असतो त्यावेळेस जी मनस्थिती असते तीच मनस्थिती ठेवून जर तुम्ही हा प्रश्नसंच पूर्ण सोडवला तर तुम्हाला एक्झाममध्ये जास्तीत जास्त मार्क मिळण्यास मदत होईल. दुसरा प्रश्न. नेपच्यून या ग्रहाला एकूण किती उपग्रह आहेत? 13 उपग्रह आहेत. कोलोराडो हे वाळवंट कोणत्या प्रदेशात आहे? मध्य अमेरिकेत. जगातील आकाराने सर्वात मोठी नदी कोणती? ॲमेझॉन नदी. जगातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते? कॅस्पियन समुद्र. उत्तर समुद्र व बाल्टिक समुद्र यांना जोडणारा कालवा कोणता? किल कालवा. योसेमाइट हा धबधबा कोठे आहे? अमेरिका. झुलू ही जमात कोठे आढळते? झुलू ही जमात सुदानी गवताळ प्रदेशात आढळते. डॅश या शहराला पांढरे शहर असे म्हणतात. बेलग्रेड या शहराला पांढरे शहर म्हणतात. ओमान या देशाच्या राजधानीचे शहर कोणते? मस्कत. इस्रायल या देशाच्या संसदेचे नाव कोणते? नेसेट. इस्रायलच्या संसदेला नेसेट म्हणतात. सर्वात जास्त घनदाट वस्तीचा प्रदेश कोणता? मकाव हा सर्वात जास्त घनदाट वस्तीचा प्रदेश आहे. भिवपुरी जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? रायगडमध्ये आहे. सरना आदिवासी धर्मकोडचा संबंध कोणत्या राज्याशी आहे? झारखंड. कौशल्य सतरंग ही योजना कोणत्या राज्याने राबविली आहे? उत्तर प्रदेश. कोणता उपक्रम हा आदिवासी लोकांमध्ये उद्योजकतेला चालना देण्यासाठी राबवण्यात येत आहे? टेक फॉर ट्रायबल. मुंबई इंडियन्स या संघाने इंडियन प्रीमियर लीग स्पर्धा किती वेळा जिंकली आहे? या वर्षीची स्पर्धा मिळून 5 वेळा. हॉकी इंडियाचे वर्तमान अध्यक्ष कोण आहेत? ज्ञानेंद्रो निंगोबम. नॅशनल एज्युकेशन डे कोणत्या तारखेस असतो? 11 नोव्हेंबर. शरीराचे अंतर्गत अवयव तपासण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? एंडोस्कोप. मानस अभयारण्य कोठे आहे? बारपेटा. 22वा प्रश्न आहे. हारून किंवा हुरून इंडियाने जाहीर केलेल्या सर्वात मोठे दानवीर यादीत अजीम प्रेमजी यांच्यानंतरच्या स्थानावर कोण आहे? आता सर्वांना माहीत आहे की अजीम प्रेमजी हे सर्वोच्च स्थानावर आहेत भारतामध्ये दानाच्या बाबतीत. तर त्यांच्यानंतर कोणाचा क्रम येईल हा प्रश्न जास्त महत्त्वाचा ठरतो. त्या दृष्टीने हा प्रश्न महत्त्वाचा आहे. तर शिव नागर हे अजीम प्रेमजी यांच्यानंतरच्या स्थानावर येतात. कॉमनवेल्थ हे वृत्तपत्र कोणी चालवले? ॲनी बेझंट.
2018 या वर्षीचा IPL विजेता संघ कोणता? जवळजवळ सर्वांना माहीत असेल, चेन्नई सुपर किंग्ज हा 2018 या वर्षीचा IPL विजेता संघ. मित्रांनो, चालू वर्षातील घटना घडामोडी विचारण्याऐवजी कधीकधी जुन्या ज्या की महत्त्वाच्या घटना घडामोडी आहेत त्यांना पण विचारलं जातं. त्या दृष्टीने हा प्रश्न महत्त्वाचा ठरतो. भारतातील सर्वात लांब सिंगल लेन मोटरेबल सस्पेन्शन ब्रिज कोणत्या राज्यात आहे? उत्तराखंड. जिल्हा नियोजन समितीचा अध्यक्ष कोण असतो? पालकमंत्री. कोणत्या राज्य सरकारने कोळी लोकांसाठी परिवर्तनम ही योजना सुरू केली आहे? केरळ या राज्याने. भवभूती या पुस्तकाचे लेखक कोण? मालती माधव. केवलादेवी पाणथळ प्रदेश कोठे आहे? भरतपूर. ऑल इंडिया ट्रेड युनियनची स्थापना कोणी केली होती? लाला लजपत राय. कान्हा राष्ट्रीय उद्यान कोठे आहे? मांडला येथे कान्हा राष्ट्रीय उद्यान आहे. देशाचे नवनियुक्त माहिती आयुक्त कोण आहेत? यशवर्धन सिन्हा. प्रसिद्ध कॉमिक चरित्र चाचा चौधरी यांना कोणत्या परियोजनेचे ब्रँड अँबॅसिडर बनविण्यात आले आहे? नमामि गंगे. अंधार कोठडीची घटना कुठे घडली होती? कोलकाता येथे. शोषणाविरुद्धचा हक्क कोणत्या कलमात नमूद आहे? 23 ते 24. संबळपूर हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? महानदी. विद्युतरोध मोजण्याचे एकक कोणते? ओहम. महानदीचे उगमस्थान कोणते? सिंहावा. सूर्यास परिवलनासाठी किती दिवसांचा कालावधी लागतो? 25 दिवसांचा. मंगळ या ग्रहाचा परिभ्रमण काळ किती दिवसांचा असतो? 687 दिवसांचा. काराकुम हे वाळवंट कोणत्या प्रदेशात आहे? रशियामध्ये. तांबडा समुद्र व भूमध्य सागरी समुद्र यांना जोडणारा कालवा कोणता? सुएझ कालवा. मार्दाल्स फॉल्स हा धबधबा कोठे आहे? नॉर्वे या देशामध्ये. जगातील पहिले पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारे विमानतळ कोणते? कोचीन येथील विमानतळ हे पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारे विमानतळ आहे. रस्ता परिवहन व महामार्ग मंत्रालयाने भूसंपादन आणि प्रक्रियात्मक त्रुटी दूर करण्यासाठी सुरू केलेले ॲप कोणते? भूमी राशी. गांधीसागर अभयारण्य कोठे आहे? मंदसौर. खालीलपैकी कोणत्या वंशाची सत्ता महाराष्ट्रावर होती? सातवाहन. भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल कोणता? लॉर्ड कॅनिंग. पंडिता रमाबाई यांनी शारदा सदन ही संस्था कोठे स्थापन केली? मुंबईमध्ये. प्रसिद्ध तीर्थस्थान असलेल्या सप्तशृंगी पर्वत शिखराची उंची किती आहे? 1416 मीटर. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पवन विद्युत केंद्र आहे?
ब्राह्मणवेल येथे पवन विद्युत केंद्र आहे. महादेव कोळी ही आदिवासी जमात प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात आढळते? ठाणे जिल्ह्यामध्ये. पुणे शहरातून साताऱ्याला जाताना कोणत्या घाटातून जावे लागते? खंबाटकी घाट. 2011च्या जनगणनेनुसार भारतीय लोकसंख्येची घनता किती? 382. भारत अफगाणिस्तान डॅश किमी सीमेरेषेने जोडलेले आहेत? भारताची सीमा ही अफगाणिस्तान या देशाला 80 किलोमीटरने जोडलेली आहे. भारतीय चित्रपटात काम करणारी पहिली अभिनेत्री कोणती? कमलाबाई गोखले. लवंगाचे बेट अशी ओळख कोणत्या प्रदेशास आहे? झांजिबार. कुकेनान हा जगप्रसिद्ध धबधबा कोठे आहे? व्हेनेझुएला. ब्लिचिंग पावडरचे शास्त्रीय नाव कोणते? कॅल्शियम हायड्रॉक्साईड. कठीण खडकास छिद्रे पाडण्यासाठी कोणते संमिश्र विशेष उपयोगी पडते? मॅंगनीज स्टील. मलेरिया या रोगाचा दुष्प्रभाव शरीराच्या कोणत्या अवयवावर होतो? प्लीहा. गिरीश कर्नाड यांना कोणत्या वर्षी ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? 1998 मध्ये. माय लाईफ माय मिशन हे आत्मचरित्र कोणाचे? बाबा रामदेव. जागतिक शून्य भेदभाव दिन कोणत्या तारखेस साजरा करतात? 1 मार्च. महाराष्ट्रात भूगोल दिन कधी साजरा करतात? 14 जानेवारी. 2018 या वर्षीच्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे डॅश होते? आसियान देशाचे 10 राष्ट्रप्रमुख. रोहिया राष्ट्रीय उद्यान कोठे आहे? कुलू. बुध या ग्रहाचा परिवलन काळ किती दिवसांचा किंवा तासांचा आहे? 59 तासांचा आहे. पृथ्वीची त्रिज्या किती आहे? 6731 किलोमीटर. ग्रेट व्हिक्टोरिया हे वाळवंट कोणत्या प्रदेशात आहे? ऑस्ट्रेलिया. पिग्मी ही जमात कोठे आढळते? काँगो खोरे. पूर्वेकडील ब्रिटन अशी ओळख कोणत्या देशाची आहे? जपान. सायप्रस या देशाच्या राजधानीचे शहर कोणते? निकोसिया. पोलंड या देशाच्या संसदेस कोणते नाव आहे? सेझम. भाऊराव पाटील यांना कर्मवीर ही पदवी कोणी दिली? गाडगे महाराज यांनी. वजनाचे MKS पद्धतीतील एकक कोणते? न्यूटन. डाकघर बँकेने संपूर्ण देशभर कोणत्या वर्षी कार्य करण्यास सुरुवात केली? 1882. प्रियंका राधाकृष्णन या कोणत्या देशाच्या प्रथम मंत्री बनल्या आहेत? न्यूझीलंड. राष्ट्रीय टपाल दिन कोणत्या तारखेस साजरा करतात? 10 ऑक्टोबर. खालीलपैकी गोड्या पाण्याचे सरोवर कोणते? बैकल सरोवर हे गोड्या पाण्याचे सरोवर आहे.
भारताने हरिमाऊ शक्ती हा संयुक्त लष्करी सराव कोणत्या देशासोबत केला? मलेशिया. गॅम्बियन तापाचे प्रमुख लक्षण कोणते? डोकेदुखी. राष्ट्रीय पंचायत राज दिन कधी साजरा करतात? 24 एप्रिल. विद्युत शक्ती मोजण्याचे परिमाण कोणते? वॅट. दांडेकर समिती कोणत्या विषयाशी संबंधित होती? प्रादेशिक असमतोल. UTI बँकेचे नवीन नाव कोणते? ॲक्सिस बँक. ॲक्सिस बँकेचे जुने नाव कोणते? UTI बँक. खालीलपैकी कोठे केंद्रीय खान संशोधन केंद्र आहे? धनबाद. माउंट मेरी हे धार्मिक स्थळ कोठे आहे? मुंबईतील बांद्रा येथे. कोणत्या माजी खेळाडूची हरियाणा क्रीडा विद्यापीठाच्या कुलगुरूपदी निवड करण्यात आली? कपिल देव. भारताचा परदेशी संदेशवाहन कार्यक्रम समुद्रपार संदेशवाहन सेवा या यंत्रणेचं मुख्य कार्यालय कोठे आहे? मुंबई. हा पोस्ट विभागाशी संबंधित प्रश्न आहे. मी टू या मोहिमेची सुरुवात कोणत्या देशातून झालेली आहे? अमेरिका. खालीलपैकी कोणाची स्वस्त लसीकरण भारत मोहीमचे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे? करीना कपूर उर्फ खान. महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मिकी म्हणून कोणास ओळखले जाते? ग. दी. माडगुळकर यांना. दुर्गापूर औष्णिक विद्युत केंद्र कोठे आहे? चंद्रपूर. खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना 10% आरक्षण देणारी घटना दुरुस्ती कितव्या क्रमांकाची आहे? 103वी घटना दुरुस्ती. अमळनेर हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? बोरी. देशात अग्रिम ठेव जमा म्हणजेच ॲडव्हान्स्ड डिपॉझिट स्कीम सुरू करण्यात आली ती 1 सप्टेंबर 1975 पासून. हा पोस्ट विभागाशी संबंधित प्रश्न आहे. जागतिक सामाजिक न्याय दिन कधी साजरा करतात? 20 फेब्रुवारी. मित्रांनो, येथे 100 प्रश्न पूर्ण होतात. जर तुम्हाला हा प्रश्नसंच आवडत असेल तर नक्की लाईक करा. त्याचबरोबर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ॲक्टिव्ह करा, म्हणजे आम्ही अपलोड करत असलेल्या प्रत्येक व्हिडिओची लिंक तुम्हाला मिळत राहील. हा 101वा प्रश्न आहे. प्रसिद्ध व्यक्तिमत्व बापूजी आने यांना मिळालेली उपाधी कोणती? लोकनायक. कोणत्या राज्याने खाजगी क्षेत्रातील नोकऱ्यांसाठी स्थानिक नागरिकांना 75% आरक्षण देणारे विधेयक पास केले? हरियाणा. हा चालू घडामोडीशी संबंधित प्रश्न आहे. जर तुम्हाला प्रश्न करण्यात आला की कोणते असे पहिले राज्य आहे ज्या राज्याने खाजगी क्षेत्रातील नोकऱ्यांसाठी स्थानिक नागरिकांना 75% आरक्षण देण्याचे जाहीर केले होते, तर त्याचं उत्तर आपल्याला आंध्र प्रदेश असं द्यावं लागेल. ठीक आहे. तामिळनाडू सरकारने वाहनांवर करात किती टक्के सूट जाहीर केली आहे? 100%. कोणत्या राज्याची राजधानी रांची हे शहर आहे? झारखंड. कोणत्या IIT संस्थेने कोरोना आजाराबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने IITM कोविड हा गेम बनवला? IIT मद्रास या संस्थेतील विद्यार्थ्यांनी हा गेम बनवला आहे. भारताच्या इतिहासातील सुसंघटित व सुनियंत्रित पहिले साम्राज्य कोणते? मौर्य साम्राज्य. पोलिओ लसीचा शोध कोणी लावला? साल्क यांनी.
सन 1960मध्ये ग्राहक थेट तबकडी सेवा म्हणजेच STD कोणत्या 2 शहरांमध्ये सुरू झाली? कानपूर ते लखनौ. हा पोस्ट विभागाशी संबंधित प्रश्न आहे. द्रव पदार्थाची सापेक्ष घनता मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? तर काटा. केंद्र सरकारने डॅशच्या बियाणे निर्यातीवर बंदी घातली आहे? कांदा. 2011 मधील जनगणना ही कितव्या क्रमांकाची होती? 15व्या क्रमांकाची. अजिंक्यतारा हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? सातारा. राष्ट्रीय एकता दिवस कोणत्या तारखेस साजरा करतात? 31 ऑक्टोबर. सिंगापूर येथे आयोजित मिक्स मार्शल आर्ट प्रकारात लगातार 3 वेळा चॅम्पियनशिप जिंकणारी खेळाडू? रितू फोगाट. हा चालू घडामोडीशी संबंधित प्रश्न आहे. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी गिंडी नॅशनल पार्क आहे? चेन्नई. सन 1960मध्ये हिंदुस्तान टेलिप्रिंटिंग लिमिटेड हा कारखाना कोठे सुरू करण्यात आला? मद्रास. मानवाधिकार न्यायालय सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? पश्चिम बंगाल. अहमदनगर ते कल्याण दरम्यानचा घाट कोणता? माळशेज घाट. फुल्लर सरोवर कोणत्या राज्यात आहे? उत्तर प्रदेश. वी द नेशन या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? नानी पालखीवाल. भारतीय ब्राह्मो समाज या संस्थेचे संस्थापक कोण? केशवचंद्र सेन. लाला हरदयाल यांनी गदर पार्टीची स्थापना कोठे केली? सॅन फ्रान्सिस्को. राजा केळकर वस्तुसंग्रहालय कोठे आहे? पुणे. बोनालू हा उत्सव कोणत्या राज्यात साजरा करतात? तेलंगणा. भारतीय डाक विभागाने पहिल्यांदा राज्य पातळीवर प्रदर्शन भरविण्यास सुरुवात केली? 1981 पासून. कर्हेचे पाणी हे आत्मचरित्र कोणाचे आहे? प्र. के. आत्रे यांचे. खालीलपैकी कशास बेकिंग पावडर म्हणतात? सोडियम बायकार्बोनेटला. गायीला राष्ट्रमाता घोषित करणारे देशातील पहिले राज्य कोणते? उत्तराखंड. रिझर्व्ह बँकेचे पहिले मुद्रा संग्रहालय कोठे स्थापन झाले आहे? मुंबई. कोणत्या शहराची भारतातील पहिले दीपस्तंभ शहर म्हणून निवड करण्यात आली? पुणे. देशातील पहिले डॉग पार्क कोणत्या ठिकाणी बनवण्यात आले आहे? हैदराबाद. 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्यास युनोने कधी मंजुरी दिली? 2014 या वर्षापासून. द लास्ट गर्ल या पुस्तकाचे लेखन कोणी केले? नादिया मुराद. पोस्टल इंडेक्स नंबरमधील तिसरा अंक काय दर्शवतो? वर्गीकृत जिल्हा. हरिप्रसाद चौरसिया यांचा संबंध कोणत्या वाद्याशी जोडाल? बासरी. संत सोपानदेव यांची समाधी कोणत्या ठिकाणी आहे? सासवड. गुवाहाटी हे प्रसिद्ध शहर कोणत्या नदीच्या किनाऱ्यावर आहे? ब्रह्मपुत्रा.
पंडित भीमसेन जोशी यांना भारतरत्न हा सन्मान कधी देण्यात आला? 2008 या वर्षी. आराम हराम है हा नारा कोणी दिला? पंडित नेहरू यांनी. ग्रामपंचायत असलेल्या एखाद्या खेडेगावापासून डॅश अंतरावर दुसरे डाकघर नसल्यास संबंधित गावात डाकघर स्थापनेची तरतूद आहे. 3 किलोमीटर अंतरावर जर दुसरे डाकघर नसेल तर संबंधित गावात डाकघर स्थापनेची तरतूद आहे. मार्लन सॅम्युअल्स ज्याने अलीकडेच क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर केली तो कोणत्या देशाचा आहे? वेस्ट इंडिज. गर्जणारे 40 हे डॅश वारे आहेत. वायव्य व्यापारी. मध्य प्रदेशातील कोणत्या वाघ आरक्षित क्षेत्राला युनेस्कोने जैव आरक्षित क्षेत्र घोषित केले? पन्ना टायगर रिझर्व. खालीलपैकी वैनगंगेचे उगमस्थान कोणते? सातपुडा पर्वत. T20 क्रिकेट या प्रकारात 1000 षटकार लगावणारा जगातील पहिला खेळाडू कोणता? ख्रिस गेल. भारत जगातील एकूण किती देशांना हवाई मार्गाने टपाल पाठवतो? 94 देशांना. खालीलपैकी भारतीय बनावटीचा पहिला रणगाडा कोणता? विजयंता. रेणुसागर औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? उत्तर प्रदेश. लातूर या जिल्ह्याची निर्मिती कोणत्या तारखेला करण्यात आली? 16 ऑगस्ट 1982. सर्वाधिक किनारपट्टी लाभलेला जिल्हा कोणता? रत्नागिरी. मित्रांनो, इथे 150 प्रश्न पूर्ण झाले आहेत. जर तुम्ही आत्तापर्यंत या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ॲक्टिव्ह करा, म्हणजे आम्ही अपलोड करत असलेल्या प्रत्येक व्हिडिओची लिंक तुम्हाला मिळत जाईल. मित्रांनो, जर तुम्ही या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच लाईक क्लिक करा. झुम्मड या पारंपरिक लोकनृत्यासाठी कोणते राज्य प्रसिद्ध आहे? हरियाणा. भारतीय डाक संचार सुविधा एकूण किती देशांसोबत सुरू आहे? 164 देशांसोबत. गिरनार हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? गुजरात. वैयक्तिक सत्याग्रहाची सुरुवात कोठून झाली? पवनार. खालीलपैकी कोणती आदिवासी जमात महाराष्ट्रात आढळत नाही? कोरबा. चांदीपूर हे प्रसिद्ध ठिकाण कोठे आहे? ओडिशा. ओडिशातील बालासोर येथे चांदीपूर आहे. मेंढी तसेच शेळी उत्पादनाशी संबंधित क्रांती कोणती? लाल क्रांती. देशातील पहिले होमिओपॅथिक विद्यापीठ कोठे स्थापन करण्यात आले? राजस्थान. जगातील पहिले मुक्त विद्यापीठ कोठे स्थापन करण्यात आले? इंग्लंड. कोणत्या देशाच्या संसदेस मजलिस असे संबोधतात? मलेशिया. देशात प्रादेशिक जलद टपाल सेवा केंद्र किती आहेत? 410. बोरो इंडियन ही जमात कोणत्या प्रदेशात प्रामुख्याने आढळते? ॲमेझॉन खोरे. अंकारा ही कोणत्या देशाची राजधानी आहे? टर्की. मानव विकास निर्देशांकाबाबत जगात प्रथम क्रमांक कोणत्या देशाचा लागतो? नॉर्वे. जगातील पहिला आभासी वृत्तनिवेदक कोणत्या देशाने निर्माण केला? चीन. 100% सौर ऊर्जेच्या वापरावर चालणारे प्राथमिक आरोग्य केंद्र असणारा भारतातील पहिला जिल्हा कोणता?
सुरत. देशाचे एकूण किती दूरध्वनी जिल्ह्यांमध्ये विभाजन करण्यात आले आहे? 28. नो बोन्स या कादंबरीचे लेखन कोणी केले आहे? ॲना बर्न्स. रियाध ही कोणत्या देशाची राजधानी आहे? सौदी अरेबिया. 2017 साली युनेस्कोने जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिलेले भारतातील पहिले शहर कोणते? अहमदाबाद. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने महिला सक्षमीकरणासाठी कोणते ॲप सुरू केले? तेजस्विनी. महाराष्ट्र राज्याचे वर्तमान लोकायुक्त कोण आहेत? मदनलाल टहलियान. जीएसटी विधेयकास मान्यता देणारे देशातील पहिले राज्य कोणते? तेलंगणा. कोणत्या वर्षी दुर्दैवी भोपाळ वायू दुर्घटना घडली? 1984 मध्ये. सध्या ज्ञात मूलद्रव्यांची संख्या किती? 118. सुवर्ण समाजातील आर्थिक दुर्बलांना 10% आरक्षण देणारे अनुक्रमे दुसरे राज्य कोणते? झारखंड. देशाचे एकूण किती टपाल मंडलांमध्ये विभाजन करण्यात आले आहे? 16. नॅशनल सिक्युरिटी गार्ड म्हणजेच NSG चे वर्तमान महासंचालक खालीलपैकी कोण आहेत? सुरजित सिंग देसवाल. एलदरी जलविद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? परभणी. कालबेलिया या नृत्य प्रकारासाठी कोणते राज्य प्रसिद्ध आहे? राजस्थान. चलत चित्रव्यूह या साहित्यकृतीचे लेखक कोण आहेत? अरुण खोपकर. भारताने समवर्ती सूचीची तरतूद कोणत्या देशातील घटनेकडून स्वीकारली आहे? ऑस्ट्रेलिया. खालीलपैकी आझाद हिंद सेनाचे संस्थापक कोण? रास बिहारी बोस. विश्व शाकाहारी दिवस कोणत्या तारखेस साजरा करतात? 1 नोव्हेंबर. भारताने कोणत्या देशासोबत खगोल विज्ञान क्षेत्रातील सहयोग वाढविण्यासाठी करार केला? स्पेन. सबस्क्रायबर ट्रंक डायलिंग सिस्टम म्हणजेच STD ही सेवा कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली? 1960. कोणत्या शहराला राजवाड्यांचे शहर अशी ओळख आहे? कोलकाता. चकमा ही आदिवासी जमात कोणत्या राज्यातील आहे? त्रिपुरा. बन्नरघट्टा हे राष्ट्रीय उद्यान कशासाठी प्रसिद्ध आहे? हत्ती. अनंतगिरी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तेलंगणा. पद्मभूषण पुरस्कार प्राप्त TN कृष्णन यांचे अलीकडेच निधन झाले. ते कोणते वाद्य वाजविण्यात प्रवीण होते? वायलिन. पंढरपूर येथील विठोबाचे मंदिर हरिजनांसाठी खुले कोणी केले? साने गुरुजींनी. भारतीय रेल्वेने एकटे प्रवास करणाऱ्या महिलांना सुरक्षा व शक्य मदत पुरविण्यासाठी कोणत्या अभियानाची सुरुवात केली? मेरी सहेली. भारतात रेल्वे डाक सेवा कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली? 1907. नवनियुक्त जो बायडेन हे अमेरिकेचे कितव्या क्रमांकाचे राष्ट्रपती आहेत? 46वे राष्ट्रपती किंवा राष्ट्राध्यक्ष. बिहार विधानसभा निवडणूक 2020 एकूण किती जागांसाठी होती? 243 जागांसाठी. पिनाका या शब्दाचा संबंध कशाशी जोडाल?
रॉकेट प्रणाली. खालीलपैकी कोणत्या राज्याने चीनी फटाक्यांची आयात तसेच विक्री करणे दंडनीय गुन्हा ठरवला आहे? हरियाणा. पहिली भारतीय ऑलिम्पिक पदक विजेती महिला कोणती? कर्णम मल्लेश्वरी, ज्यांचं अलीकडेच निधन झालं आहे. भारतातील पहिली टपाल कचेरी कोठे सुरू करण्यात आली? कोलकाता. मित्रांनो, इथे 200 प्रश्न पूर्ण झाले आहेत.